राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आपल्याबरोबर आहेत आणि लसीकरण या मुद्द्यावरती तर मी त्यांना विचारणारच आहे, कारण कालच तो टप्पा सुरू झाला आहे. पण एक मूलभूत प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. जगभरातल्या 106 देशांचा डॉक्टर शेखर मांडे यांनी विश्लेषण केलं आणि तेव्हा असं लक्षात आलं की जे गरीब देश आहेत, 10 लाख लोकसंख्येमागं भारतात 87, बांगलादेशमध्ये 84, पाकिस्तानमध्ये 48 एवढीच लोकं मेली. आणि बाकीचे जे श्रीमंत देश होते त्या देशामध्ये मात्र मोर्टॅलिटी जगातल्या सर्वात श्रीमंत देशामध्ये 1900, UK मध्ये 1300, 1100 समथिंग. आता मूलभूत प्रश्न असा आहे की फक्त महाराष्ट्रच असं का राज्य आहे की ज्या राज्याला आपला मृत्यू दर अजिबात रोखता आलेला नाही? 50,000 लोक महाराष्ट्रातली मेली. पर मिलियन मध्ये आपण पहिल्या पाचात येऊ जगाभरात. पर मिलियन मध्ये दोन तीन गोष्टी यामध्ये आहेत. हे जरूर आहे की CFR रेट थोडा महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, थोडा नाही खूप आहे शेजारच्या परंतु 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 त्याचे कारण असे आहेत की आपण शेवटी एक हे इंटरनॅशनल शहर आहे आपलं मुंबई. तिथे पुण्यात असो मुंबईत असो या ठिकाणी एकतर कोरोनाचा प्रादुर्भाव सुद्धा महाराष्ट्रात का जास्त झाला, त्याचं कारण असं आहे की सुरुवात आपल्या यामध्ये अशी झाली, दाटीवाटीची ठिकाणं ज्याच्यात धारावीसारखा विषय असेल, मालेगावसारखे विषय असतील, या सगळ्या माध्यमातून इन्फेक्शन जास्त झालं. आणि मुख्य भाग असा असतो की जर अर्ली डिटेक्शन झालं तर मृत्यूचा विषय कमी होतो. अर्ली डिटेक्शन होणं फार गरजेचं आहे, लवकर निदान होणं फार गरजेचं आहे. बऱ्याचदा लोक अंगावर काढतात, दाखवत नाही, हाही महत्त्वाचा भाग असतो. पण मला असं वाटतं की आपण टास्क फोर्स प्रॉपरली बनवलेला आहे. आपण संपूर्ण मेडिकल ट्रीटमेंटच्या दृष्टिकोनातून अतिशय व्यवस्थित उपाययोजना केलेल्या आहेत. कुठलेही संसाधनं कमी नव्हते, असा कुठलाही प्रॉब्लेम नव्हता की संसाधनं कमी झाली त्यामुळे मृत्यू वाढला, असा काही प्रॉब्लेम नव्हता. परंतु एक नक्की आहे की सुरुवातीला इन्फेक्शन रेटच खूप जास्त होता आणि त्या कारणाने हे नक्की आहे की निदान लवकर न होणे वगैरे वगैरे, लोक स्वतःहून पुढे नाही आणि फार लास्ट मिनिटाला येणे, अगदी ज्यावेळेस डायरेक्ट 80% वर आलेला असतो. मी इथे थोडं इंटरव्हेन करतो. मी स्केप्टिकल आहे, मी निगेटिव्ह नाही आहे अजिबात. महाराष्ट्राची इतर देशातल्या राज्याबरोबर तुलना केली तर दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आणि महाराष्ट्रातले मृत्यू ह्याच्यात 4 पटीचा फरक आहे. सन्माननीय मुख्यमंत्री हे फार आश्वासक आहेत, जनता त्यांना कौल देते हेही मान्य केलं, किंवा ते दीर्घ वाचन करून ज्या पद्धतीनं जनतेला सामोरे जातात त्यानंतर एक विश्वास लोकांना वाटतो. आय डू ॲग्री. पण स्केप्टिसिझमच्या पार्टवरती जर आपण बघितलं तर महाराष्ट्र हा ज्या संख्येनं आजही पॉझिटिव्हिटी बघतोय आणि मृत्यू बघतोय, आज नाही तर उद्या तुम्हाला याची उत्तरं द्यावीच लागतील. आज जनता आहे अनुकूल. मला वाटतं जी संख्या इन्फेक्ट झालेली आहे, हे बघा, मी एक फार ठामपणे विधानसभेतही सांगितलं, आजही सांगेल, उद्याही सांगेल की राज्य शासन अत्यंत पारदर्शक होतं. ॲग्री. त्यात कुठेही लपवालपवीचा विषय नाही. काय सांगता, अनेक राज्यांनी टेस्टिंगच केली नाही असं तुम्ही म्हणता आजही? काय सांगता, मी असं शब्द मी फार जपून बोलतो, मी कुलकर्णींशी बोलतो आणि ABP माझाशी बोलतो. त्यामुळे मी असं नाही की अनेक राज्य करतही नाहीत किंवा तेवढं सिन्सिअर नसेल, म्हणून मी शब्द असा सुरुवात केला की मी पारदर्शकतेच्या बाबतीत वाऊच करेल, म्हणजे शपथ घेऊन सांगेल की आम्ही ना कुठला मृत्यू लपवला, ना कुठल्या टेस्टिंग्स लपवल्या, ना कुठल्या ट्रॅकिंग ट्रेसिंगमध्ये काही गडबड केली की बाबा नाही करायची किंवा कमी करायची. सगळ्या गोष्टी पारदर्शक होऊ दिल्या. ज्या गोष्टी आहेत त्या रेकॉर्डवर ठेवल्या, त्या ॲपवर टाकल्या, त्या सगळ्या पारदर्शकपणे गेल्या. त्यामुळं जरी महाराष्ट्र संख्येने जास्त होता, म्हणून साहजिक आहे की संख्येने खूप जास्त होता, त्यामुळे मृत्यूदर पण साहजिक जास्त असणं साहजिक आहे. पण तरी टास्क फोर्सनी जिल्हा स्तरावर केलेले टास्क फोर्स, हॉस्पिटल्समध्ये केलेल्या सुविधा, IMAनी केलेली मदत, सगळ्याच अनुषंगाने महाराष्ट्र एवढी संख्या 22 लाख 22 लाख इन्फेक्ट झालेले लोक आहेत महाराष्ट्रामध्ये, त्याच्या तुलनेत इतर राज्यांच्या मध्ये खूप कमी आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे मोठं काम होतं, सगळ्यांनी टीमवर्कनी मदत केली. हेल्थ कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील, सगळेच, म्हणजे मी म्हणेल प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रशासन असेल, कलेक्टर्स असतील, सगळ्यांनी मदत केली. मी या मुद्द्यावरती तुमच्याशी थोडंसं डिसॅग्री होतो, कारण सबकॉन्टिनेंट देशाच्या बाबतीत हीच आर्ग्युमेंट केली गेली की पाकिस्ताननी टेस्टिंग केलीच नाही, त्यांचे मृत्यू पण त्यांनी लपवले.
इनफॅक्ट इनिशियली भारताबद्दल पण तेच मत होतं. आता ज्या वेळेला महाराष्ट्राबद्दल आपण बोलतो आणि ही आर्ग्युमेंट केली जाते, तेव्हा आपण हे विसरून जातो की ज्या माध्यमाच्या परिप्रेक्षात आता आपण आहोत किंवा जेवढा सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स आहे त्या परिप्रेक्षामध्ये कुठल्याही राज्याला आपला मृत्यू लपवणं शक्य नाही आहे. त्यामुळंच पुन्हा पुन्हा हा प्रश्न उपस्थित होतो की कोणत्याही राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रात 4 पटीनं मृत्यू अधिक का होत आहेत, आणि आजही ते आपल्याला मृत्यूदर रोखणं शक्य नाहीये. ज्या उस्मानाबादमध्ये बसलो तर आपण 3.5%, शेजारच्या बीडमध्ये 3.16%, तुमच्या जालन्यामध्ये अराउंड 3% आहे. 2.4. सॉरी 2.4, पण भारताचा विचार केला तर तो 1.5% आसपास आहे. हां बरोबर. मी तर त्यांना त्यात सांगितलं ना की यामध्ये आम्ही जे सांगितलेली गोष्ट ती अशी आहे की ज्या गोष्टी केंद्र सरकारने ICMRनी सांगितल्या त्या गोष्टी तंतोतंत केल्या. मला म्हणायचं की जर ह्या केल्यामुळे नंबर्स वाढले असतील, संख्या वाढली असेल, तर मला म्हणायचं आता शेवटी सगळीकडे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या इतके आहे का? आज महाराष्ट्रामध्ये 2000 PSCs आहेत, 10,000 उपकेंद्र आहेत. हे एवढं ग्रामीण भागापर्यंत विखुरलेलं इन्फ्रास्ट्रक्चर मला वाटत नाही की कुठल्याही राज्यामध्ये इतकं चांगलं असू शकेल. आणि त्यामुळं आम्ही आमचं काम फार चोख पार पाडत होतो. आणि त्यामुळे लोक फक्त आता एक आहे की लोकांच्या मनात काय होतं की स्टिग्मा असा वाटत होता की नाही बाबा झालं तर मला समाज काय म्हणेल, लपवण्याचं प्रमाण जास्त असायचं. जनजागृती खूप केली, सातत्याने आम्ही सांगायचो, लोक सांगायचे. वेगवेगळ्या सामाजिक लोकांची पण वेगवेगळ्या भावना होती की नको सांगायला, आपण शक्यतो लपवूया का. आणि तुम्ही जे म्हणता ना की लपवता येत नाही, हे मी डिसॅग्री करतो. असं नाहीये की लपवता येत याचा नाही. दुसरा अर्थ असा झाला की इतर राज्याने आपले मृत्यू लपवू शकतात, मी म्हणत नाही. मी काय तिथे जाऊन बघितलेलं नाही, परंतु याचा मी ही सुरुवात पण केली की मुंबई, मी सुरुवात कशी केली, कॉन्ट्रोवर्सी करण्यासाठी मी सुरुवात कशी केली, मुंबई, या मुंबई पुणे हे मोठे शहर आहे आणि त्यामुळे तिथे संख्या, तिथून जाणारी संख्या, तिथे येणारी संख्या, त्याच्यामुळे संख्या तिथे आजही खूप मोठी आहे. स्लम्स मोठे आहेत आणि त्यामुळे या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर इन्फेक्शन रेट खूप होता आणि त्यामुळे त्याचा पर्सेंटेज वाईज साहजिक आहे की CFR वाढणार. मी तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यापासून बघतोय, म्हणजे मला काही वेळेला असा फील आला की राजेश टोपे हे आरोग्यमंत्री आहेत आणि ते ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला ॲड्रेस करतात तर त्यातनं एक आश्वासकपणा निश्चितपणे दिसतो. सन्माननीय मुख्यमंत्री तर आहेत, पण मी तीनही प्रश्न जे तुम्हाला विचारले त्यातलं मला थेट उत्तर मिळालेलं नाही. आपण इथेच थांबूया का या प्रश्नावरती? मी हा प्रश्न सोडून देऊया का? बिलकुल. म्हणजे मला असं वाटतं दर इतर राज्यांनी लपवले किंवा टेस्टिंगच्या पातळीवरती पण लपवले. मला एवढं समजतं की आम्ही आमच्याकडून शर्तीचे प्रयत्न केलेले आहेत, जे करणं अपेक्षित होतं, जे ICMRनी आणि केंद्र शासनाने सांगितलं होतं. केंद्र शासनाचे वारंवार जॉईंट सेक्रेटरीज येत होते, ते योग्य मार्गदर्शन करत होते, त्या मार्गदर्शनाने आम्ही पावलं टाकत होतो. मला असं वाटतं की कष्ट घेण्यामध्ये, निधी संसाधनं उपलब्ध करण्यामध्ये राज्य शासन कुठेही कमी पडलेलं नाही. सगळ्यांनी अतिशय मेहनतीनं या बिहार आणि UPकडे कसं बघता? कसं बघतो म्हणजे काय, त्यांनी मोस्ट पॉप्युलाइज स्टेट बट लेस मॉर्टॅलिटी, लेस R फॅक्टर. नाही असू शकेल वेगवेगळं. हे बघा, तिथे एखाद्या वेळेस हर्ड इम्युनिटी येऊ शकते, तिथे एखाद्या वेळेस हर्ड इम्युनिटी किंवा त्यांची कदाचित इम्युनिटीच जास्त असू शकते, हायजीन प्रॉब्लेम असतो का अमेरिकेमध्ये, का UK मध्ये, श्रीमंत देशामध्ये CFR रेट का जास्त आहे की त्यांची इम्युनिटी खूप कमी आहे. कमी आहे की जास्त आहे? त्यांची इम्युनिटी म्हणजे छोट्या गोष्टीला, त्यांची म्हणजे छोट्याही इन्फेक्शनला ते लगेच रिॲक्ट होतात. आणि त्यामुळे अशा आपल्याकडे स्लम्समध्ये राहणारे लोक, तिथे हायजीन तेवढी नसते आणि त्या सगळ्या कारणांनी सुद्धा त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असते. माझं हे म्हणणं, त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असते, अशा इन्फेक्शनला ते बेअर करतात. तसा इन्फेक्शन किंवा कुठल्याही गोष्टीला ते लगेच सरेंडर नाही होऊ शकत किंवा ते सकम नाही होऊ शकत किंवा ते मृत्यू नाही होऊ शकत, ते फाईट आउट करू शकतात. तर अशा वेळेस बऱ्याच, आता आपण बघतो की धारावीत सुद्धा आणि मालेगावमध्ये सुद्धा मी 3 वेळेस जाऊन आलो. 3 वेळेस त्या ठिकाणी टोटल हर्ड इम्युनिटी आलेली आहे. मी कारण मध्ये जे आपण एक मोठी सेरो सर्व्हेलन्स जे झाला त्यात जवळजवळ 67% तिथे अँटीबॉडीज दिसल्या. तर अँटीबॉडीज दिसल्या ह्याचा अर्थ काय झाला की
त्या ठिकाणी हर्ड इम्युनिटी आली, त्यामुळे तिथे आता संख्या वाढत नाही, तिथे त्यामुळे प्रॉब्लेम्स नाही आहेत. करेक्ट. पण सुरुवातीला होतं आणि त्यामुळे सुरुवातीला तिथेही मृत्यूची संख्या जास्त होती. आणि नंतर मग आता सिरो सर्व्हेलन्समध्ये दिसलं की अपार्टमेंट्समध्ये, बिल्डिंग्समध्ये त्या ठिकाणी अँटीबॉडीजची संख्या ही तुम्हाला त्यांच्या तुलनेत कमी दिसते. पुढचा सेरो सर्वे येईल, दिल्ली गव्हर्नमेंट स्वतः इंडिव्हिज्युअली करत आहे. त्या परिपेक्षात ज्या हर्ड इम्युनिटीबद्दल तुम्ही म्हणताय, तर मला एक मूलभूत प्रश्न असा पडतो की महाराष्ट्राला सार्वत्रिक लसीकरणाची गरज आहे का? सार्वत्रिक लसीकरणाची गरज, मला असं वाटतं, वैयक्तिक माझा विषय जर म्हणाल तर मी सार्वत्रिक म्हणजे 100% लसीकरणाला गरज नाही. तुम्ही काय एज ग्रुप डिफाईन करता? मला असं वाटतं की जे 18 to 30-35 पर्यंत जे यंग ग्रुप आहेत की ज्यांना ॲब्सोल्यूट कोमॉर्बिडिटी नाही, ज्यांना ॲब्सोल्यूट हेल्दी सिच्युएशन आहे, तर त्यांना मला वाटत नाही की आज खूप प्रथम क्रमांकाने देण्याची गरज आहे किंवा त्यांना देण्याचीच गरज आहे. तर आपण 135 कोटीचा हा देश आहे, 100% करत बसण्याच्या ऐवजी जो व्हल्नरेबल ग्रुप आहे त्याला अगोदर टॅकल करून आपण करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे कोमॉर्बिड जे लोक आहेत, जे 650 प्लस आहेत, 50 मायनस आहेत, त्यांना लवकर घ्यावं. अजून ते सरकार घेत नाहीये लवकर, तर ते लवकर घ्यावं अशी अपेक्षा जरूर आहे. मी हा आरोप करत नाहीये, पण ज्या पद्धतीनं वॅक्सिनेशनचं मार्केटिंग सुरू झालेलं आहे इन गुड टर्म्स, त्याच्यामध्ये एक हिडन अजेंडा आहे असं तुम्हाला वाटतं का की लसीकरण केलंच पाहिजे किंवा त्याची गरजच आहे? मग कोणी इकॉनॉमिकल वाय शेप, यू शेप, के शेप याच्याबद्दल मी स्वतःच सांगतोय की 100% लसीकरणाची गरज नाही. त्यामुळे मी त्या विचाराचाच नाही, वैयक्तिक माझा विचार मी स्पष्ट सांगितलेला आहे. काल लसीकरण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही देशाच्या आरोग्य मंत्र्यांना बोललात. बिलकुल. त्यात 2 महत्त्वाचे मुद्दे होते. एक म्हणजे आपल्याकडे राहिलेल्या लसीबद्दल आणि जो पुढचा टप्पा आहे त्या पुढच्या टप्प्याची माहिती आम्ही केव्हा अपडेट करावी. बिलकुल. सो याला जोडून आता महाराष्ट्राला जे तुम्हाला सांगायचं ते हेच की पुढचा टप्पा, काल काही वाद झाला का, कोणी नकार दिला का, आणि ते जे सांगितलं जातं की महाराष्ट्रावरती पण अन्याय केला वगैरे, असं काही आहे? नाही, मला असं स्पष्ट सांगायचं की कुठेही अन्याय झाला असं मी कधीही म्हटलो नाही. मी अतिशय रास्त मुद्दा मांडतोय की आपण 8 लाख लोकांची नावं अपलोड केलेली आहेत कोविन ॲपवर. एका व्यक्तीला 2 डोस द्यायचं 1 महिन्याच्या अंतराने, त्यामुळे 8 दुनी 16 लाख डोसेस लागतात. असं एक थंब रूल आहे जगभरामध्ये की 10% वेस्टेज असतं, त्यामुळे 1.5 लाख ते वाढवतोय. असं 17.5 लाखाची आपली जनरल मागणी आहे जे अपलोड केलेली नावं आहेत त्यांच्यासाठी. आता असे असू शकतात की काही लोक रिफ्युजल पण देऊ शकतात. काल झालं असं काही? रिफ्युजलचे केसेस नाही आहेत. लोक काय अजून अशा संभ्रमात असतात की असं करूया ना, आज पहिल्याच दिवशी मी कशाला देतो, मी 8व्या दिवशी देतो, मी दुसऱ्यादा देतो, दुसऱ्या सेशनला देतो, तिसऱ्या सेशनला, त्याचं काय होतंय बघूया. हे क्वचित 2-5% आहे. नाही कालचा पर्सेंटेज किती आपला? काल एकूण 65% आपलं लसीकरण झालेलं आहे. त्याचे मुख्य कारण जरा थोडं कमी होण्याचं कारण एवढंच आहे की कोविन ॲपमध्ये तांत्रिक खूप मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. ज्याच्यात जे सेशन बिगिन असं म्हणतो आपण, ते सेशन बिगिन होत नव्हतं. सेशनचे जे स्टेप्स असतात, जसं आता आयडेंटिफिकेशन, नंतर वॅक्सिनेशन, नंतर ऑब्झर्वेशन, ह्या स्टेप्स वन बाय वन आपण पूर्ण करत असतो, तर त्या स्टेप्स पटपट येत नव्हत्या. नेटचा प्रॉब्लेम होता. ह्या सगळ्याच ओव्हरलोड असल्यामुळे होत असावा असा अपेक्षा. मग आम्ही त्यांना कळवलं की बाबा तुम्ही आम्हाला ऑफलाईन मंजुरी द्या. ती मंजुरी देता देता त्यांनी खूप उशीर लावला आणि ह्या सगळ्याच परिस्थितीत थोडंसं डिले झाला. म्हणून काल 5 वाजता बंद होणारं सेशन 7 वाजता बंद झालं आणि काही ऑफलाईनमध्ये घेतले जे आता ऑनलाईन केले जातील. पण मुख्यतः मी स्वास्थ्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना 2-3 मुद्दे जे सांगितले, तो पहिला मुद्दा की आम्हाला 7.5 लाख, कारण 10 लाख आले, 7.5 लाख आणखीन उपलब्ध करून द्या. त्यांनी ते सांगितलं. अतिशय रास्त मुद्दा आहे, आम्ही लवकरच देऊ. पुढच्या आठवड्यासाठी का सेकंड शॉट? हा सेकंड शॉट धरून, आणि फर्स्ट आणि सेकंड शॉट धरून 17.5 लाख आपल्याला डोसेस लागतील. त्यातले 10 लाख आले, 7.5 लाख राहिलेले. दुसरं मी त्यांना असं म्हणालो की ही जी काही आता आपण एकंदर प्राईम मिनिस्टरनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये साधारणपणे त्यांनी सांगितलं 30 कोटी लोकांना आम्ही लसीकरण करणार. मग त्यामध्ये कसं आहे की 3 कोटी जे आहेत ते हेल्थ वर्कर्स आहेत, 1 कोटी जे आहेत ते फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, आणि हे झाले 4 कोटी, आणि 26 कोटी जे आहेत ते कोमॉर्बिड म्हणजे जे आजारी आहेत आणि 50 वर्षाच्या वरचे, 50 वर्षाच्या खालचे.
तर या घटकाला अद्याप नोंदणी करा असा अद्याप त्यांच्या सूचना नाही आहेत. मी त्यांना हे सांगितलं की ह्या सूचना कधी देणार, कारण आम्ही कुठेही बसलो तरी माध्यमं विचारतायत, करेक्ट, लोक विचारतायत की आमचा नंबर कधी लागणार. तर तो नंबर लवकर लागावा, कारण ते व्हल्नरेबल आहेत, ते आजारी आहेत, आणि त्यांना जर लवकर लसीकरण झालं तर एकतर त्यांची इम्युनिटी बुस्टिंग होऊ शकेल, आणि उद्या जर दुर्दैवाने त्यांना जर कुठे इन्फेक्शन झालं तर त्यांच्यामध्ये आजार वाढण्याची, दगावण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांना आम्हाला लसीकरण करण्यासाठीची सूचना तुमच्याकडून लवकर येऊ द्या, म्हणजे आम्ही डेटा कलेक्शन करू आणि कोविन ॲपवर अपलोड करू. अद्याप कोविन ॲपवर हे अपलोड करण्यासाठी मॉड्यूलच उपलब्ध नाही आहे. अच्छा, म्हणजे जसं आता हेल्थ वर्कर्ससाठी मॉड्यूल आहे, तुमच्या फ्रंटलाइनर वर्करसाठी पण आहे. आता फ्रंटलाईनचं सुद्धा मला वाटतं 25 तारीख त्यांनी लास्ट दिलेली आहे, तोपर्यंत फ्रंटलाईनचे नावं अपलोड करण्याचं कार्यवाही सध्या सुरू आहे. म्हणजे त्यात पोलीस डिपार्टमेंट आलं, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आलं, आणि माझ्या माहितीप्रमाणे नगर विकास डिपार्टमेंट आलं. ह्या 3 डिपार्टमेंटला महाराष्ट्र शासनाच्या आम्ही कळवलेलं आहे की तुम्ही आपापले कर्मचारी तुम्ही अपलोड करा. तर ती कार्यवाही चालू आहे. तर माझं म्हणणं आहे की कोमॉर्बिड 50+ आणि 50- जे आहे ते मात्र अजून सुरुवात होत नाही, तर ती पण मागणी मी केली. आणि चौथी मागणी सगळ्यात महत्त्वाची जी केली की बाबा आपण सगळे मोठ्या हृदयाचे लोक आहात, म्हणजे बिग हार्टेड लोक आहात, आपण सगळ्यांनी हे सगळं लसीकरण मोफत केलंच पाहिजे. रास्त मागणी, गरीब माणसं आहेत, दारिद्र्य रेषेत लोक आहेत, 35% दारिद्र्य रेषेतले लोक आहेत, आणि त्यात असं समजू की दारिद्र्य रेषेतले जे 18 to 30 एज ग्रुप आहे, मी जसं म्हणालो आता की ते त्यांना काही लसीकरणाची पण गरज नाहीये, तर ते सोडूया आपण. पण निदान जे दारिद्र्य रेषेतले 50% लोक आहेत त्यांना तरी आपण काळजी घ्या, आणि त्यांना लसीकरण मोफत करणारे एवढं जरी सांगितलं तरी त्यांचा जीव भांड्यात पडेल. नाही तर त्यांना वाटेल की बाबा आम्ही तर रोज कमवतो आणि खातो, मग आम्हाला लसीकरण. तुम्ही लवकर मुद्दा काढला म्हणून, पण फेडरल सिस्टम मध्ये राज्याची काही जबाबदारी नाहीये का? राज्य काही कुणाला वाऱ्यावर सोडून देणारच नाही, पण आमची विनंती करण्याचं काम आहे. विनंती करण्याचं काम आहे. विनंती काल केली, परवा पण केली. नाही, मग विनंती केली तर त्यांनी नाही म्हणाले नाहीत. ते नाही म्हणाले नाहीत. मला एक सांगा, मी तुम्हालाच प्रश्न विचारतो, आता पत्रकारांना प्रश्न विचारायला पाहिजे का नाही मला माहिती, पण मला एक सांगा, ज्या वेळेस आपण साधारणपणे मार्चच्या नंतर सुरू झालं आपलं, एप्रिल, मे, जून, जुलै ह्या 3-4 महिन्यामध्ये आपला ग्राफ स्लो होता, वाढायचा एवढा नव्हता. पण ज्यावेळी ऑगस्ट आणि सप्टेंबर नंतर इतका वाढला की रोज 25,000 वाढत होते, केसेस वाढत होत्या. आणि त्यावेळेस जिथं महाराष्ट्र पीकवर होता त्यावेळी केंद्र शासनाने मदत बंद करून टाकली. म्हणजे त्यांनी पीपी किट्स बंद करून टाकल्या, त्यांनी व्हेंटिलेटर्स बंद करून टाकले, त्यांनी जी मदत वरून द्यायची ठरलेली होती ती देत होती, त्यावेळी बंद केलं. तुमच्यासाठी ते मान्य. माझं म्हणणं असं, मी फक्त तुम्हाला यासाठी उदाहरण देतो की हे जरी बंद केलं, तुम्ही केंद्र राज्य म्हणताय, हे जरी बंद केलं तर राज्यांनी बंद केलं का? काही पीपी किट विकतच घेतल्या. ज्या काही तुमच्या RT-PCR किट्स आहेत त्या ज्या तिकडून येत होत्या त्या पूर्ण आपण विकत घेतल्या आणि आपण केलं. अडचणीत होतं, कारण नाही, म्हणून मला फक्त उदाहरण एवढ्यासाठी दिलं की वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही. मी सुरुवातीलाच प्रेक्षकांना सांगितलं की राजेश टोपे हे टॉप ऑफ द हेल्म होते, आणि म्हणूनच त्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला सांगितलं, पण प्रश्न अवॉइड केलाय तुम्ही. मी पुन्हा विचारतो की महाराष्ट्राचं काही कॉन्ट्रीब्युशन लसीकरणामध्ये असणार आहे का? मला एवढं समजतं की जर लसीकरण ज्या व्यक्तीला देणं गरजेचं आहे आणि त्या व्यक्तीला देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासन कमी पडत असेल, त्या व्यक्तीला लसीकरण राज्य शासन, माननीय मुख्यमंत्री, माननीय यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या निर्णय क्षमतेने निश्चित प्रकारे त्याचा विचार होईलच, असं मी आशावादी आहे. फायनान्स मिनिस्टर बरोबर किंवा मुख्यमंत्र्याबरोबर काही चर्चा झाली का? माझी चर्चा अद्याप झाली नाही, कारण ते पण आशावादी आहेत की हे होईलच. एवढ्या सगळेच जण आशावादी आहेत, आणि म्हणून आम्ही त्यांना बिग हार्टेड पीपल म्हणतो. थोडक्यात तुमच्या म्हणण्यातला अर्थ असा की तुमची लसीकरणाच्या अनुषंगानं केंद्र सरकारविषयी कुठलीही तक्रार नाही, अद्याप नाही. राईट. मग त्याच्या माध्यमात बातम्या येत आहेत त्या
माध्यमात कदाचित चुकीच्या येत असतील. मी म्हणतो अद्याप लसीकरणाच्या बाबतीत कुठली तक्रार नाही कारण अद्याप. तुम्हाला वेस्ट बेंगॉलला जोडलं गेलं. नाही, वेस्ट बेंगॉलला ममता बॅनर्जी ज्या म्हणाल्या त्याच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री 30 लाईन घेऊन चालतायत. नाही, अशा अर्थाने मला एक सांगा, तुम्ही लोक जर आमच्या शब्दांचा कुठेही शब्दछल करत असाल तर त्याला मी काय करू शकतो? मी असं म्हणालो 17.5 लाख लागत असतील, 10 लाख दिलेत, 7.5 लाख येणे अपेक्षित आहे, ते येणारच आहेत अशी मला पूर्ण खात्री आहे. तर त्याच्यात ते देणार नाहीत असं मी कधी म्हटलो? देणार नाहीत असंही म्हटलो नाही. 100% येतील हे मी खात्रीच दिलेली आहे, पण ते यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. आपण मोदींना ऍज अ प्राईम मिनिस्टर म्हणून किती गुण दिले पाहिजेत लसीकरणाच्या प्रक्रियेबद्दल आणि आधीच्या कोविड मॅनेजमेंट बद्दल? आपण 10 गुणांनी सुरुवात करू. नाही, गुण जनतेने ठरवावेत. मी एकटा कशाला देऊया? माझं असं मत आहे की जनतेने ठरवू द्या आणि जनता देत राहते. जनता इलेक्शनमध्ये त्याच्या बाबतीतला निर्णय घेत राहते. तुम्ही कारण तुम्ही ह्या पूर्ण प्रक्रियेत आहात म्हणून. नाही, मला काही वेळेला अराजकीय पण मतं असतात. मला वाटतं की गुण अशा पद्धतीनं देणं योग्य नाहीये आणि ते लोकशाहीमध्ये जनतेने ठरवले. गुण आपण बाजूला ठेवू, पण तुम्हाला असं वाटतं की ही हॅज डन वेल, ही हॅज मॅनेज्ड वेल? नाही, ठीक आहे ना, काय प्रॉब्लेम नाही. हा याच्यामध्ये राजकारणाचा विषयच नाही. केंद्र शासनाची ती जबाबदारी आहे, राज्य शासनाची तेवढीच मोठी जबाबदारी आहे. सगळ्यांनी दोघांनी जबाबदारी व्यवस्थित पार पाडलेली. कारण मी हा प्रश्न यासाठी विचारला, व्यवस्थित पार पाड. ठीक आहे, अखिलेश यादव असं म्हणाले की ही बीजेपीची लस आहे. नाही, असं काही होत नाही. असं राजकारण आम्ही कधी केलेलं नाही, तसं मी राजकारण करणार नाही आणि माझा तसा कधीही विचार नाही. ॲब्सोल्यूट नाही. त्यांनी ज्यावेळी स्वास्थ्य मंत्र्यांनी तर खूप मदत केली, हर्षवर्धनजींनी. त्यांना ज्या वेळेस आम्ही सांगितलं त्यांनी कुठेही अडथळा आणला नाही. महाराष्ट्राला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केलं असं काही नाही. एक नक्की आहे की आम्ही ज्यावेळेस 1 सप्टेंबरला मागत होतो त्यावेळी ते म्हणाले की नाही, आता आम्ही देऊ शकत नाही. कारण ते मी आधीच सांगितलं जे काय असेल. पण तसं अशा जर गोष्टी असतील तुम्हाला थोडंसं असं वाटेल की मी थोडं इरिटेट करतोय, पण महाराष्ट्रासमोरचं जे परसेप्शन क्रिएट केलं गेलं होतं ते असं की केंद्र आणि राज्यामध्ये सौहार्द नाहीये इनिशियली फेजमध्ये. तर पण तुमच्या बोलण्यातनं असं जाणवतं, कारण तुम्ही पार्टीच्या बाहेर जाऊन विचार करता, आणि दॅट्स गुड थिंग फॉर द डेमोक्रेसी. तुम्ही असं म्हणताय की केंद्र सरकारने आम्हाला जे सांगितलं त्याच्यामध्ये कुठेही अडथळा आला नाही, ना लसीकरणाच्या प्रक्रियेत आला, ना कुठेही महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. नाही, दुजाभाव वगैरे आजपर्यंत लसीकरण या विषयावर किंवा कोविड मॅनेजमेंटमध्ये मी म्हणालो ना आता की बाबा आम्हाला थोडंसं जे पाहिजे होतं त्यावेळी नसेल मिळालं. त्यांच्या अडचणी असतील, मी म्हणत नाही की त्यांनी काही मागितलं की द्यावंच. अडचणी असतील. त्यावेळी पीक पिरियडमध्ये आम्ही मागत होतो RT-PCR 25,000 लोकांना आम्हाला करायला अवघड होतंय वगैरे वगैरे अडचणी आहेत. पण CSR वगैरेतून वगैरे आम्हाला उभं करता आलं. राज्य आपलं प्रोग्रेसिव्ह आहे, तसं खूप सशक्त पण आहे, काय अडचणीचा विषय नसतो. राज्याच्या जनतेने पण खूप मोठं सहकार्य केलं, इथल्या दानशूर व्यक्तींनी सहकार्य केलं. आणि कोविड या विषयामध्ये राजकारण महाराष्ट्र शासनाने कधीही केलं नाही, आरोग्य मंत्र्यांनी केलं नाही, तुम्ही केलं नाही, राष्ट्रवादीने केलं नाही असं मी म्हणतो, माननीय मुख्यमंत्र्यांनी पण केलं नाही असं मी त्यांच्या वतीनं सांगेन. त्याच्यात 2 मतं आहेत. एनिवेज, इबोलाचं आपण 32 कोटीचं वॅक्सिनेशन केलेलं होतं 2 महिन्यामध्ये 2017 साली. तुम्ही रोज बोलत आहात केंद्र सरकारशी आणि तुम्हाला पूर्ण अंदाज आहे महाराष्ट्रातलं पूर्ण वॅक्सिनेशन, तो जो एक्सक्लूड केला ग्रुप, किती महिन्यात पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतं? आता सध्याचं जे वॅक्सिनेशन आहे, म्हणजे आता आम्ही जे 8 लाख नावं अपडेट केलेली आहेत, हे पहिलं आता 8 लाख नावापुरता जर तुम्ही म्हणाल तर मी 1 महिन्याच्या आतमध्येच हे कम्प्लीट होईल. आपण तेवढं 100%. तरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाने आम्हाला वागावं लागतं. म्हणजे काय की आता त्यांनी काय सांगितलं की 1 आठवड्यात 4 सेशन्स घ्यायचे. म्हणजे आमची क्षमता आहे 7 दिवस घेऊ शकतो आम्ही, पण त्यांनी सांगितलं 4 सेशन्स घ्यायचे. आम्ही तयारी केलेली आहे प्राथमिक आरोग्य केंद्र लेवलला सुद्धा सेंटर उघडायचे, म्हणजे 1,500-2,000 हजार सुद्धा सेंटर उघडू शकतो. स्टार्टिंगला त्यांनी आम्हाला सांगितलं 511 आकडा दिला, मग नंतर परत म्हणाले नाही 511 नको, तुम्ही आणखीन कमी करा. आम्ही 285 केले. त्यामुळे ते जे सांगतायत ते आम्ही करतोय. मला म्हणायचं आम्ही आमच्या मनाचं काही करत नाही. तुमचा अंदाज किती महिन्यात पूर्ण होईल? मला वाटतं हा आम्ही 1 महिन्यात कम्प्लीट करू आणि मग फ्रंटलाईन वर्कर्स त्याच्यानंतर पुढे 15-20 दिवसात करू. मला असं वाटतं की 2-3 महिन्याच्या आत बाहेर हे जे काही प्राथम्य क्रमांकाने जे करायचे आहेत आपल्याला, जे आम्हाला सांगितले ते आम्ही करायला हरकत नाही. या गतीनं 6 महिने लागतील आपल्याला. नाही, 3-1 महिन्याच्या आत निश्चित प्रकारे लसीकरण होईल. म्हणजे जे ज्याला प्राथम्य क्रम दिलाय त्याला. राईट. तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही डॉक्टर नाही आहेत, पण तरी तुमची एक्सपर्टीज याच्यात आहे. भारत बायोटेकच्या लसीबद्दल तुमचं काय मत आहे आणि सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीबद्दल तुमचं काय मत? मला वाटतं की याबद्दल माझे मतं व्यक्त करत बसणं हे योग्य नाही होणार. यासाठी
की दोन्हीही लसी देशाची जी सर्वोत्कृष्ट आणि सर्वात महत्त्वाची जी संस्था आहे त्या लोकांनी त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे. मग ते अप्रुव्हल देत असताना त्याच्यामध्ये एक प्रोटोकॉल आहे, फेज 1, फेज 2, फेज 3 हे झालं का, तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर ते अप्रुव्हल देतात. जर त्यांनी अप्रुव्हल दिलं असेल किंवा आता कोवॅक्सिनच्या संदर्भात असा विषय आहे की अद्याप त्यांनी जो नंबर पूर्ण करायला पाहिजे थर्ड फेजचा तो झालेला नाही. त्यामुळे त्यांना इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन दिलेलं आहे आणि कन्सेंट घेतलं जात आहे प्रत्येकाचं की तुम्हाला घ्यायचं असेल तर तुमचा कन्सेंट घ्यावा. हे कोवॅक्सिनच्या मध्ये कंपल्सरी आहे, कोविशिल्डच्या बाबतीत ते कंपल्सरी नाही. कारण त्यांचं पण कसं झालंय की त्यांनी इथे ट्रायल घेतल्यात सगळ्या असं नाही, परंतु ती ऑक्सफर्डची आणि इथली जी आपली संस्था आहे सिरम इन्स्टिट्यूट त्यांनी दोघांनी मिळून केलेली. त्यामुळे काही ट्रायल्स तिथे झालेल्या आहेत, लंडनला झालेल्या आहेत. त्यामुळे एकंदर दोन्ही मिळून संख्याची मॅच झाली, त्याला बघून केंद्र सरकारने त्यांना मान्यता दिलेली आहे. तर आज ह्या 2ला मान्यता दिल्या, आणखीन 6 पाईपलाईनमध्ये आहेत. त्या 6 ज्या कंपनीज आहेत त्यांची कोणाची फेज 2 आहे, कोणाची फेज 3 आहे, ती कंप्लीट झाली की त्या सुद्धा मार्केटमध्ये येतील. आणि या सगळ्यांच्याच माध्यमातून नाहीये का की ट्रायल 3चा डेटा नाहीये, पीर रिव्ह्यू झालेला नाहीये, पब्लिक डोमेन मध्ये काहीच नाहीये, तरी तुम्ही असं म्हणताय. आता त्याला जोडून पुढचा प्रश्न नाही, मला वाटतं की माध्यमांनी सुद्धा अशा पद्धतीची म्हणजे मला वाटतं की 2 गोष्टी आहेत, श्रद्धा और सबुरी. हे 2 गोष्टी वॅक्सिनच्या बाबतीत मी मुद्दाम एक सांगेन. दोन्हीवरती श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ काय? श्रद्धा याचा अर्थ आपण आपली जी अपेक्स बॉडी आहे जी अप्रुव्हल देते आणि केंद्र शासन आहे, मी असं म्हणेल केंद्र शासन आहे, त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि सबुरी म्हणजे पेशन्स धरला पाहिजे. तर श्रद्धा आणि सबुरी म्हणजे वॅक्सिन असं मला वाटतं. आणि त्यामुळे आता आपण एक नक्की आहे की आमच्या व्हीसीज मध्ये वैज्ञानिकांनी अगदी ठामपणे सांगितलं की ही सेफ वॅक्सिन आहे, याच्या खूप मोठ्या ट्रायल्स झालेल्या आहेत आणि त्यामुळे हे याचा कुठलाही इफेक्ट म्हणजे साईड इफेक्ट नाही. भारत बायोटेक बद्दल सुद्धा मी तेवढ्याच आत्मविश्वास सांगतो. त्यांची जर वाक्य मला सांगायचे सांगितले तर भारत बायोटेक इज मोर इफिशियंट, इफिकसी वाईज किंवा मोर रिलायबल असं त्यांनी सांगितलं. त्याचं कारण 2 गोष्टी आहेत की होल व्हायरसच्या आधारे ती केलेली आहे. त्याच्या ज्या 2 टेक्नॉलॉजीज, या दोन्ही टेक्नॉलॉजीज वेगळ्या आहेत. आता मी त्या टेक्नॉलॉजीजवर बोलणं कदाचित मी ऑथॉरिटी पण नाही आणि मी बोलणं योग्य पण नाही. म्हणून मी एक म्हणतो विश्वास म्हणजेच श्रद्धा और सबुरी इज इक्वल टू वॅक्सिन. या पद्धतीनं मला वाटतं सगळ्यांनी माइंडसेट बनवावा आणि ते करावं, डोळे झाकून करावं. ठीक आहे. मी ह्याला जोडून एक छोटासाच उपप्रश्न आहे, मग तो विषय थांबवूया आपण. कॅनडा सरकारनं असा निर्णय घेतलाय आणि कदाचित आता महाराष्ट्रात आणि देशात पण ती चर्चा सुरू आहे, इन केस समथिंग हॅपन्स त्याला ते कॉम्पेन्सेट करणार आहेत. इथे भारत बायोटेकनं ती भूमिका घेतलेली आहे. महाराष्ट्र सरकारची अशी काही भूमिका आहे का? मला वाटतं व्हॅक्सिनेशन प्रोग्रामच मी सांगतो काय की केंद्र शासनाचा आहे. त्यामुळे केंद्र शासनाने या संदर्भातला निर्णय, जसं कवच त्यांनी सगळ्या डॉक्टर्ससाठी दिलं 50 लाखाचं आणि त्याला जोडून मग आपणही दिलं की आपले जे काही पोलीस कर्मचारी असतील किंवा काय असतील त्यांनी नव्हतं दिलं पण आपण दिलं, आपण देतोय. तर तसं मी एक सांगितलं ना की राज्य शासन हे नेहमी या सगळ्या बाबतीत खूप संवेदनशील आहे आणि माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळेच जण संवेदनशीलतेनेच काम करतायत. या सगळ्यांच्या संदर्भात त्यांना खूप चांगल्या भावना आहेत, असा काही विषय नाही. त्यांच्या संदर्भात खूप आपलेपण आहे, आपुलकी आहे आणि म्हणून पण मी जो प्रश्न मला वाटतं अजून चर्चा नाहीये नाही अजून नाही. आणि इतक्या मला वाटतं की तसं आपण होण्याचं काही कारण नाहीच आहे असं माझं. आज सकाळपासून माध्यमात ज्या बातम्या आल्या की काल काहीतरी गोंधळ झाला, काहीतरी खरंच काल गोंधळ झाला का? कुणी रिलिजियस बेसवरती नकार दिला का? कुणी तयारच नव्हतं असं काही आहे का? हे बघा, याच्यात 2 पद्धती असतात. AEFI ज्याला म्हणतो आपण, त्यासाठी म्हणजे ऑब्झर्वेशन रूम असते. AEFI चा अर्थ आपण म्हणतो त्याला ॲडव्हर्स इव्हेंट फॉलोइंग इम्युनायझेशन. म्हणजे इम्युनायझेशन करत असताना जर काही ॲडव्हर्स इव्हेंट झाला का, तर हार्डली 8-10 केसेस आहेत ज्या अतिशय किरकोळ स्वरूपाच्या. म्हणजे 10 केसेस आहेत. म्हणजे काय झालं की कुठेतरी प्रिक केल्यानंतर कुठे सुजलं,
कुणाला दुखलं, कुणाला वाटलं की थोडंसं अस्वस्थ वाटतंय, पण नथिंग सिरियस, त्यांचा तसा काही विषय नव्हता, त्यामुळे त्या गिनतीत सुद्धा नाहीये. म्हणून मी आरोग्यमंत्री या नात्याने खात्रीपूर्वक सांगेल की काल 18,562 लोकांना इम्युनायझेशन म्हणजे वॅक्सिनेशन झालं आणि त्यामध्ये कोणालाही काहीही बाधा नाही. ते सगळे व्यवस्थित आहेत आणि त्यांनी इंटरव्ह्यूज दिलेले आहेत की आम्हाला खूप समाधान वाटतंय म्हणून आणि काही प्रॉब्लेम्स नाहीत म्हणून. आणि त्यामुळे तो महत्त्वाचा भाग मला वाटतं लक्षात घेतला पाहिजे. त्यांच्याकडून एक मेसेज जाऊ दिला पाहिजे की आपण सगळ्यांनी वॅक्सिन घ्या, अतिशय सेफ आहे, कुणीही नाही म्हणायचं काही कारण नाही आहे. आणि मी तर म्हणेल हेल्थ वर्कर्स, जो माझा सेक्शन आहे, आमचा गव्हर्नमेंटचा असो किंवा प्रायव्हेटचा असो, सगळ्यांना माझं म्हणणं आहे की आपण एवढं मोठं कार्य कोविडमध्ये केलेलं आहे की अशा कार्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला पहिलं प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यामुळं आपण एक मेसेज समाजाला जाऊ द्यावा की आम्ही घेतलंय, तुम्ही पण घ्या, अशा स्वरूपाने मेसेज देण्याचं काम आपण एक समाजातला फार महत्त्वाचा शिक्षित घटक आहे म्हणून आपण करावं, असा विनंती मी आपल्या सर्व हेल्थ कर्मचाऱ्यांना. मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रेक्षकाच्या वतीनं लसीकरणाच्या अनुषंगाने जेवढे प्रश्न होते तेवढे मी विचारलेले आहेत आणि माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं श्रद्धा आणि सबुरी ते आपण लक्षात घेऊ. मुलाखतीच्या शेवटच्या भागात आहेत. तुम्ही मगाशीच्या भाषणामध्ये महाराष्ट्रातले बेरोजगार तरुण ज्याची वाट बघत आहेत त्याची घोषणा केली. तुम्ही असं म्हणाल की उद्याच जाहिरात निघणार आहे. बरोबर आहे की हेल्थ कमिशनरांना मी मॅन्डेट दिले, म्हणजे वेळ दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही सोमवारपर्यंत जाहिरात आलीच पाहिजे. उद्या सोमवार आलीच पाहिजे असं मी 2 दिवसापूर्वी सांगितलं आहे. आणि त्यांनी मला वाटतं आमच्या पब्लिसिटी डिपार्टमेंटकडे ती जाहिरात पाठवलेली असावी, त्या दृष्टिकोनातून ती येईल. किती पदं भरणार? तर आम्ही एकंदर वैद्यकीय शिक्षण ते वेगळा त्यांचा आकडा आहे, पण आमचा जो आकडा आहे तो 7,000चा आहे. RDDचा जो आकडा आहे तो 10,000चा आहे. RDD आणि आम्ही दोघे एकत्र काम करतो. त्याचं कारण कसं आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र जर बघितलं तर प्राथमिक आरोग्य केंद्रावरचा जो ANM जी नर्स असते ती किंवा MPW जो असतो तो RDD विभागाचा असतो, ग्रामविकास विभागाचा, पण तिथे जो डॉक्टर असतो तो आमचा असतो. त्यामुळे आम्ही एकत्र काम करतो. तर असे दोन्ही मिळून 17,000 पदं आहेत, पण त्यातली 50% पदं आम्ही भरतो आहोत. 8,500 समथिंग. तर त्याची जवळजवळ 56 आमच्या विभागातले वेगवेगळे कॅडर्स आहेत. त्यांचे एक्झाम्स क आणि ड चे एक्झाम्सच्या संदर्भात साधारणपणे जाहिरात सोमवारपर्यंत यायला हरकत नाही. कुठली पदं आहेत ती ही सगळी आहेत. GNM आहे, नर्सेस आहेत, टेक्निशियन्स आहेत, म्हणजे कुठे एक्सरे टेक्निशियन असेल, सोनोग्राफीचा टेक्निशियन असेल किंवा वॉर्ड बॉईज असतील. ह्या सगळ्या क आणि ड वर्गाच्या पदांची भरती हिची जाहिरात उद्या परवापर्यंत यायलाच हवी. ज्याच्यामध्ये उल्लेख केला असेल साधारणपणे 15 दिवस त्यांना दिलेले असतील आणि 15 फेब्रुवारीच्या दरम्यान परीक्षा ऍक्च्युअल होईल असं मला अंदाज आहे. 2-3 दिवसानंतर त्याचा रिझल्ट लागेल. अच्छा, म्हणजे फेब्रुवारी असं मी केलेला जो नियोजन आहे, जे मी माझ्या हेल्थ कमिशनरला सांगितलंय, माझ्या डिपार्टमेंटच्या सेक्रेटरीला सांगितलंय, त्या पद्धतीनं मला वाटतं की त्यात बदल होण्याचं काही कारण नाही. आम्ही जिंजर नावाची एक IT कंपनी, मी हे विचारणार होतो कारण हा मुद्दा मी ज्यावेळेला टॅग केला, तुम्हालाच टॅग केला, त्यावेळेला मला ट्विटरवरती खूप प्रश्न आले. जिंजर नावाची एक IT कंपनी जी महा IT कंपनीनी सिलेक्शन करून आम्हाला सांगितलं, आम्ही त्यातली जिंजर सिलेक्ट केली आणि ती जिंजर ही परीक्षा कंडक्ट करणारे. OMR शीट असणारे, OMR शीटमध्ये त्यांच्याकडे एक शीट त्यांच्याकडे असणार, एक शीट स्वतः म्हणजे त्या कॅन्डिडेटकडे असणार आणि एक शीट तो सबमिट करणार. त्यामुळे त्याला लगेच रिझल्ट करणार त्याची किती. ही कंपनी कोणाची? प्रायव्हेट कंपनी असेल जी मेरिटवर महा IT कंपनीने सिलेक्ट केली आणि ती 4 कंपनींपैकी आम्हाला सांगितलं कुठली सिलेक्ट करणार. तर त्याच्यात आमच्या हेल्थ कमिशनरनी इंटरव्ह्यू घेतला, बऱ्याच गोष्टी बघितल्या, त्यांच्या स्ट्रेंथ्स बघितल्या काय आहेत, की ते कसे कंडक्ट करतात, आतापर्यंत केल्यात का कंडक्ट, किती दिवसात कंडक्ट करणार, काय वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टीतून त्यांनी ती सिलेक्ट केली. पण याला डिले का झाला? कारण बऱ्याच लोकांनी हे प्रश्न ट्विटरवर नाही हे डिलेचं कारण वेगळी घोषणा केली. अगदी बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत, परंतु प्रॅक्टिकल गोष्टी लोकांना माहिती नसतात. पहिला डिले करण्याचं कारण काय की
एक तर आम्ही म्हटलो की जे आम्ही आता मेरिट बेसिस एक्झाम घेणार असं ठरवलं, म्हणजे मेरिटवरच, म्हणजे एक्झाम घेणारच नाही. त्यांनी जी काही मेरिटची, त्यांनी जे काही अर्ज आलेले त्या अर्जातली जी मेरिट यादी आहे त्या पद्धतीने आम्ही लावून टाका. म्हणजे एखादी नर्स आहे, नर्सिंग काउन्सिलनी घेतलेली एक्झाम, तर त्यांच्यामध्ये किती मार्क मिळवले त्या पद्धतीनं आम्ही सिलेक्ट करणार. म्हणजे ऍक्च्युअल जी इथे परीक्षा आहे ती घ्यायचीच नाही, तो ठरवलं होतं. पण नंतर ज्यावेळी आता कळलं की आता सगळं आपण ओपन अप केलेलं आहे, मग ओपन अप केलं नंतर मग आपण ही एक्झाम न घ्यायची, परीक्षा घ्यायचीच नाही. याचं कारण काय की त्यावेळी लॉकडाऊन होतं. आता ओपन केलं तर मग आता परीक्षा न घेण्याचं कारण म्हणजे का नाही घेऊ. मग आम्ही LNJD ला विचारलं तर लॉ अँड ज्युडिशरीचं डिपार्टमेंट असं म्हणालं की तुम्ही ज्यावेळी जाहिरात काढली होती त्यावेळी तुम्ही परीक्षा घेणार अशी म्हणून जाहिरात काढली होती, आणि तुम्ही आता परीक्षा न घेता जर का त्यांच्या जुन्या घेतलेल्या एक्झामच्या मेरिटवर तुम्ही जर लावणार असाल तर ते सुद्धा कुठेतरी लिटिगेशनला कारण ठरेल. म्हणून मला त्यांनी सल्ला दिला की साहेब तुम्ही ह्या भानगडीत पडू नका, आता परीक्षा घेऊन टाका. मग परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. मग त्यात परत आरक्षणाचा मुद्दा आला, मग तो SCBC गृहीत धरून आपण अर्ज बोलवले होते. आता SCBC रद्द झालं, ते ओपन मध्ये गेले. मग त्याच्यामध्ये पुन्हा त्याचं रोस्टर जे आहे ते बनवण्याची आवश्यकता होती, रोस्टर मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता होती. मग पूर्ण मावक सेल म्हणजे मागासवर्गीय कक्ष जो आहे प्रत्येक डिव्हिजनल कमिशनर मध्ये जो असतो, तिथे जाऊन अख्ख्या पूर्ण होमवर्क परत करावं लागलं की आमच्या प्रत्येक संवर्गाचं, म्हणजे GNMचा, क्लर्कचा, तुमचा वेगवेगळे जे संवर्ग असतात त्या सगळ्या संवर्गाचे आम्ही हे रोस्टर फिक्सअप करून घेतले, आणि ते फिक्सअप करून रोस्टर आता आम्ही व्यवस्थित परीक्षा त्या ठिकाणी घेतो. तो जो गृह विभागाच्या संदर्भात वाद झाला तो असा होणार नाही. आता मराठा आरक्षणाच्या ती सगळी पदा तो आयदर SBI याच्यामध्ये जातील, आर्थिकदृष्ट्या मागास किंवा मग खुल्या प्रवर्गात. आपण त्याला कसं आहे की आपण त्याला इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS, तो जो केंद्र सरकारचा 10% कोटा आहे, तर तो ज्याला ते ऑप्ट करायचंय त्यांनी ते ऑप्ट करायचं. त्यासाठी सुद्धा आम्हाला एक 15-20 दिवसाची संधी द्यावी लागली. ओके. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे उशीर लागला. मी अगदी शेवटचा प्रश्न विचारतो, कारण तुम्ही एवढ्या गडबडीत आम्हाला वेळ दिला, आणि तो कन्सॉलिडेटेड 3 प्रश्न आहे, तुम्ही एकत्रित उत्तरं दिली तरी चालतील. ह्या संपूर्ण कोविड मॅनेजमेंटमध्ये ह्यूज करप्शन झालं असं विरोधी पक्षाला वाटतं, माध्यमात पण त्या स्वरूपातल्या काही बातम्या आल्या. सेकंड, महात्मा फुले योजनेतनं तुम्ही जो आकडा राज्याला सांगताय तो बिलकुल खोटा आहे, आणि ह्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये पण याचिका दाखल झालेली आहे. आणि ह्या सगळ्याची कन्सॉलिडेटेड उत्तर देताना तुम्ही फार सेफ सगळ्या गोष्टी सांगता, कारण ह्याचं ऑडिटच होणार नाही असं म्हटलं जातं. हे तिन्ही प्रश्न मी एकत्रित विचारले. नाही, मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं म्हणायचं आहे की करप्शन हा विषय बिलकुल मान्यच नाही. मी म्हणेल कोरोनामध्ये करप्शन करणं म्हणजे एक ग्रामीण भागामध्ये एक म्हण आहे की मढ्यावरचं लोणी खाणं. हे खूप मोठं स्टेटमेंट आहे. मढ्यावरचं लोणी खाणं. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री काय म्हणतात महाराष्ट्रातले? मला माहिती आहे, मी लाईव्ह बोलतोय. मढ्यावरचं लोणी खाणं ही एक आमच्या ग्रामीण भागामध्ये म्हण आहे. तर त्या म्हणीप्रमाणे खऱ्या अर्थाने यामध्ये कुठलाही गडबड गोंधळ करताच कामा नये, किंवा नैतिकतेला धरून, नीतिमत्तेला धरून कुठेही हा विषय नाही. नंबर 1. नंबर 2, मला म्हणायचं की आरोग्य विभाग जर तुम्ही म्हणाल तर मी म्हणेल की आम्ही ही सिस्टम काय केलेली होती, सिस्टम अशी केली होती की DPCतून 50% पर्यंत खर्च करा, SDRF मधून 50% पर्यंत खर्च करा, कलेक्टर टोटल अधिकार कलेक्टरला राहील की त्यांनी हा खर्च करायचा, ते पूर्ण सगळ्या गोष्टीला जबाबदार राहतील. रेट्स फिक्सेशन जे असतात ते सगळे रेट फिक्सेशन कुठल्याही स्तरावर जे टेंडर झाले असतील त्या टेंडरला धरून त्यांनी त्या ठिकाणी खरेदी करायला हरकत नाही. त्यामुळे हे सगळ्या ज्या काही कोरोनामध्ये खरेदी झाली, आरोग्य विभागाने कुठलीही खरेदी केलेली नाही. पण हा सेफ डिस्टन्स ऐका. त्यामुळे आता जे काही झालं ते कलेक्टर स्तरावर झालेल्या नाही, अनियमितता कोण म्हणतंय अजून. या क्षणाला मी असं म्हणेन, थोडं डायग्रेस केलं, विरोधी पक्षाच्या बाजूने डायग्रेस केलं. त्यांचं म्हणणंच आहे, त्यांचं कामच आहे आणि त्यांनी ते केलंच पाहिजे. त्यांनी ते नाही केलं तर त्यांना कसं काय लोक म्हणतील की तुम्ही काम करताय, आणि खोटे आरोपही केलेच पाहिजे. त्यामुळे खोटे आरोप करण्याच्या गोष्टी असतात. पण मला म्हणायचं की जर कुणी, मी तर फ्लोअर ऑफ हाऊस मी सांगितलं, जर यामध्ये कुठेही अनियमितता असेल, भ्रष्टाचार असेल,
निश्चित प्रकारे तो शिक्षेस पात्रच असला पाहिजे हम्म. आणि त्याला शिक्षा दिलीच पाहिजे पाहिजे त्याला म्हणजे आय बिलकुल- होप की अशा काही गोष्टी अशा घडल्या तर तुमचं हे वाक्य 100% महाराष्ट्राला पुन्हा 100% आठवेल. 100% हम्म. म्हणजे जे माझ्या कक्षेत येईल ते तर मी नक्कीच देईन. जे मला माझ्या विश्वास आहे कक्षेत तुमच्याबद्दल. हा. 100% मी तुम्हाला तेच सांगतो म्हणून मी अगदी जबाबदारीने सांगितलं की या गोष्टी करायला नको. आणि मला म्हणायचं की हा झाला भ्रष्टाचाराचा आणि संदर्भातला महात्मा विषय. फुले बद्दल मी बोललो. आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भात यामध्ये कसं आहे की आपण म्हणतो की जे एसिम्टमॅटिक पेशंट्स आहेत ना, हम्म. तर ते एसिम्टमॅटिक पेशंट्सला जे आमचे 977 काहीतरी प्रोसिजर्स आहेत त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे त्या बाबतीतलं विश्लेषण व्यवस्थित नसल्या कारणाने बऱ्याचदा एसिम्टमॅटिक पेशंटला थोडं चार्ज करण्यात आलं, असंही झालंय. परंतु म्हणजे मी हे दावा केलेला आहे की साधारणपणे महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स हम्म. जिथे 100% फ्री दिलं जातं ट्रीटमेंट, मग ते केईएम असो, जे म्हणजे तुमचे सायन असो, कुपर असो, हे जे मुंबईचे हॉस्पिटल्स किंवा महानगरपालिकेचे जिथे जिथे हॉस्पिटल. त्यानंतर सेकंड येतं मेडिकल एज्युकेशनचे हॉस्पिटल्स, मग जे असेल किंवा त्यांचा सेंट जॉर्ज ग्रुप असेल. त्याच्यानंतर तिसरं जे येतं ते म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचे जिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय, त्या ठिकाणी सुद्धा मोफत दिले जाते. तर 1, 2, 3 आणि चौथा येतो मग तो महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, की यामध्ये सुद्धा जे त्या ठिकाणी ट्रीटमेंट दिल्या गेली तर ती सुद्धा जिथे कन्फ्युजन नाही या संदर्भाने, जिथे काय असतं बऱ्याचदा पण मग की आकडे काय एवढे व्हेरी आले प्रत्येक तर मी RBI ला मी वेगवेगळे काय आकडे म्हणतो आले. 1, 2, 3, 4 हे 4 मी वेगवेगळे विषय सांगितले. ह्या 4 मध्ये मिळून हम्म. साधारणपणे 77 ते 80-82% लोकांना ट्रीटमेंट या 4 मध्ये दिली गेली. म्हणून मी स्टेटमेंट असं केलं होतं की या सगळ्या 4 मध्ये मिळून 1,27,000. आपण नाही ही एवढी टक्केवारी लोकांना फ्री Right. ट्रीटमेंट मिळाली. मग बाकीच्या लोकांना जी ट्रीटमेंट मिळाली हम्म. म्हणजे ते राहिले समजा 20% म्हणू, या 20%ना प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट मिळाली, पण त्याची सुद्धा काळजी घेण्याचं काम महाराष्ट्र शासनाने, महाविकास आघाडीने घेतलं. हम्म. जर आम्ही कॅपिंग नसती केली, जर मग प्रायव्हेट final आकडा हॉस्पिटलला आम्ही कॅपिंग नसती केली की तुम्ही जनरल वॉर्ड असेल तर 4,000, ICU असेल तर 7,500 आणि ICU विथ व्हेंटिलेटर असेल तर 9,000, हम्म. याची कॅपिंग नसती केली तर लोकांची खूप मोठ्या पद्धतीने आर्थिक नुकसान झालं असतं. पण फायनल आकडा किती मग महात्मा फुलेतनं महाराष्ट्रातल्या इतक्या लाख लोकांना त्याचा बेनिफिट मिळाला? नाही, महात्मा फुलेचा आकडा मी या क्षणाला नाही सांगू शकणार, पण मी एक सांगेल की इन जनरल कोविडमध्ये ट्रीटमेंट घेतलेले जे लोक आहेत त्यामध्ये 77 ते 80% लोक हम्म. यांनी मोफत ट्रीटमेंट घेतली. म्हणजे एकंदर 21 लाख लोक जे आहेत हम्म. ज्यांना पॉझिटिव्ह आले, जे ऍक्टिव्ह असतील आणि जे हॉस्पिटलाइज झाले असतील, जे होम क्वारंटाईन आहेत त्यांचा विषय सोडा, जे हॉस्पिटलाइज आहेत त्यामध्ये मी सांगितलं या 4 सेक्शनमध्ये सगळ्यांना फ्री ट्रीटमेंट मिळून त्याच्यातच लोक जास्त होते. ठीक. प्रायव्हेटमध्ये होते तर त्यांना सुद्धा आम्ही कॅपिंग केली. ठीक. तर थोडक्यात मी काही अतिशयोक्ती नाही म्हणत, पण मी एक सांगेल की 80-20 निर्णय घेणारा राज्य आपलं पहिलं आहे. हम्म. त्याच्यानंतर त्याच्यावर कॅपिंग करणारं राज्य आपलं पहिलं आहे. हम्म. त्याच्यानंतर RT-PCR रेट 700 रुपयापर्यंत, 4,500 केंद्र शासनाचे रेट्स आहेत कुलकर्णीजी, ते 700 रुपयापर्यंत 3 ते 4 वेळेस स्लॅब्स कमी करणारं राज्य आपलं Agree. पहिलं आहे. हम्म. HRCT म्हणजे सिटी स्कॅन मशीन्सवर 10,000 15,000 रुपये घेत होते प्रायव्हेटमध्ये, ते मी 2,000 वर आणले, आपलं राज्य पहिलं आहे. मी हे सांगेल की प्लाझ्मा डोनेशन्स करत होते लोक, प्लाझ्मा घेत होते, त्याच्यातही काही रेट होते, परंतु त्याच्यातही 5,500ला कॅप करणारं राज्य आपलं पहिलं आहे. हम्म. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगेल की रेमडेसिवीरच्या संदर्भात अवाच्या सवा रेटमध्ये लोक खरेदी करत होते, त्याचे रेट सुद्धा 2,2200 म्हणजे 2,200ला फिक्स करणं आपलं राज्य पहिलं आहे. हम्म. आणि 7वा मुद्दा सांगेल की जे मास्क आम्ही रोज घालतो हो, त्याच्यावर ते तुम्ही cap लावा. N95 आणि 2ply 3ply मास्क ते 2 रुपये आणि 3 रुपयाच्या वर विकता कामा नये, आणि जे मास्क 250-300 रुपयाला विकल्या जायचे ते 19 रुपयाच्या वर विकता ठीक. कामा नये. ठीक. हे करणारं सुद्धा राज्य आपलं पहिलं आहे आणि एकमेव आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवरून मला वाटतं एवढंच बोध घ्यायला हवा की सामान्य माणसाचा खिसा कापल्या जाऊ नये कोविडमुळे, याची दक्षता घेण्याचं तंतोतंत काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला.
एवढंच नाही तर हे काही नुसता दिखावा नव्हता, तर ऑडिटरनी सही करायला पाहिजे अगोदर आणि नंतरच त्या पेशंटला दिलं पाहिजे, ह्याचा नियम करणारा सुद्धा राज्य पहिलं आहे, त्याचा आढावा घेणारं राज्य सुद्धा पहिलं. ठीक, एक शेवटचा प्रश्न. आता ह्याच्या उपर सुद्धा तुम्ही म्हणत नाही असाल नाही, माझं काय म्हणत शेवटचा आमच्या प्रश्न. इंटिग्रिटी बद्दल ते आता विरोधी पक्ष बघतील फ्लोअरवरती. शेवटचा प्रश्न, राजेश टोपे यांना ह्या कोविड मॅनेजमेंटच्या सगळ्या प्रोसेसमध्ये जी प्रसिद्धी मिळाली, ज्या भावनेनं राजेश टोपे यांच्याकडं पक्षाच्या अंतर्गत आणि जनतेतनं लोक बघतात, याचा तुमच्या आगामी राजकीय वाटचालीमध्ये फायदा होईल असं तुम्हाला वाटतं का, की अननेसेसरी स्पर्धा होईल? मला वाटतं की फायदा तोट्यासाठी असे विषय करायचेच नसतात. आपलं कर्तव्य आणि आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी असं मला माझ्यावर संस्कारित माझ्या नेते आदरणीय पवार साहेबांचे, माझे वडील कैलासवासी अंकुशराव टोपे साहेबांचे, निष्ठेने काम करा. आपल्याला दिलेलं काम आहे, कुठलीही गोष्ट आपण प्रतिनिधीसाठी केलेली नाही ना करणारे काम करत राहू, ग्राउंड लेवलला करत राहू. ज्या जनतेने आपल्याला काम करण्याची संधी दिली, ज्या पक्षाने आपल्याला काम करायची संधी दिली, त्याची प्रतिमा कशी वाढेल या दृष्टिकोनातून काम करत राहू. मला वाटतं एवढंच जनतेचा आशीर्वाद मिळेल. मला वाटतं त्यापेक्षा अजून मोठं धन असू शकत नाही, जनतेचा आशीर्वाद. थँक्यू सो मच. खूप कॅन्डिड कॉन्व्हर्सेशन होतं आणि मला वाटतं की महाराष्ट्राच्या मनातल्या बहुसंख्य प्रश्नांची उत्तरं आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडनं घेतलीत. अशा पद्धतीचे संवाद व्हायला पाहिजेत. या मुलाखतीवरती तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा आणि ते माध्यमांना उपलब्ध आहेत. अतिशय मनापासून सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतात. थांबूया इथे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.